एक नजर महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा समोर सामूहिक अथर्व शीर्ष पठण सुरू। खासदार सुनेत्रा पवार यांच्यासह 35,000 महिला सहभागी। जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलनासाठी एका दिवसाची अटी शर्तींसह परवानगी। केवळ 5,000 आंदोलकांना एंट्री, तर एका दिवसात मागण्या मान्य करा, जरांगेंची मागणी। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई वाहतूक नियमांमध्ये महत्त्वाचे बदल। मुख्य मार्गांवर जड अवजड वाहनांना बंदी। मराठा आंदोलक आणि मनोज जरांगे पाटीलांचा मध्यरात्री मुक्काम जुन्नरच्या बाजार समिती ग्राउंडवर। किल्ले शिवनेरीवर शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेऊन जरांगे मुंबईच्या दिशेनं। अहिल्यानगर येथे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यात महत्त्वाची चर्चा होणार। जरांगे पाटील यांना रोखण्यासाठी दोघांची शिष्टाई कामी येण्याची शक्यता। जरांगे पाटील यांच्या मोर्चाला भाजपचा बॅनरमधून प्रत्युत्तर। इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो असे झळकवले मजकूर। गणेशोत्सवानंतर आंदोलन करता आलं असतं। जरांगेंच्या आंदोलनावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। गणेशोत्सवाला गालबोट लावू नका, बावनकुळेंचं आवाहन। मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी संघटना सक्रिय। बबनराव तायवाड यांच्या नेतृत्वात नागपुरात आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाची दुपारी बैठक। महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचा जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा। लक्ष्मण हाके समाजात तेढ निर्माण करत असल्याचा ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप। उल्हासनगरमध्ये कौटुंबिक वादातून गोळीबार, 2 जण जखमी। पोलिसांकडून गोळीबार करणाऱ्यांचा शोध सुरू। 1.5 दिवसांच्या बाप्पाचं आज विसर्जन। महापालिकेकडून कृत्रिम तलाव सज्ज। Powered by